फरदीन बोलतो आज मराठीत विचारा. फरदीन, परत एक स्वप्न आणि विशेष म्हणजे यावर्षी आपण मगाशी तारीफ सय्यद यांनी सांगितलं की अनेक असे खेळाडू आहेत जे कोलकाता किंवा अन्य मोठमोठ्या स्पर्धा सध्या सुरू आहेत तिथे न जाता तुम्ही ही स्पर्धा खेळलेल्या आहेत. या स्पर्धेला काय एवढी पसंती तुम्ही दिली? नाही, पहिली बात तर इकडे एवढं पब्लिक असतं की कुठे जायचं मनच नाही करत की किती पण पैसे असू दे. पण ही टुर्नामेंट जेव्हा अनाऊन्स होते तर पहिलाच आम्ही लोकांचं माहीत नाही तर मी तर माझी डेट काढून ठेवतो. आणि यावर्षी तारिकबाईंनी डेट पहिलाच सांगितलेलं की ये डेट पे मैं करने वाला हूँ. आणि नंतर भावेश पण बोलला की ये साल तेको मेरी टीम में खेळना आहे. तर मी भावेशसाठी पण कुठे गेलो नाही कारण तो बोललेला की एकदा तो गोरसाईमध्ये खेळ. भावेश, बॅटिंग जी खोकार केली आहे मगाशी फरदीनने सांगितलं की फरदीनला तुम्ही सांगितलं होतं लायसन्स टू किल एक मॅच, फक्त एका मॅच मध्ये तुला चांगलं त्याने तो फायनलचा सामना निवडला असं तुला वाटतंय? नक्कीच फरदीनचा पण एक या टुर्नामेंटला किस्सा होता. नक्कीच माझ्या टीम मध्ये संजू कनोजा होता पण फरदीनची पण इच्छा होती का भावेश मला गोरसाईमध्ये खेळायचं आहे. तर मी पहिला ऐकून असा बघितलेला आहे का मी जेव्हा त्याला पैशांचा विचारला तो बोलतो भावेश पैसे देशील तर मी नाही खेळणार. पण नक्कीच त्याचं अभिनंदन करू शकतो आणि तो माझ्या शब्दावर आलाय खेळायला. त्याने मला पैशांचं काही विचारलं नाही का भावेश मला पैसे पाहिजेत. मी त्याला बोललो फरदीन तुला किती पैसे पाहिजे, बोलतो भावेश पैसे का बात करेगा तो मैं खेलेगा नाही तेरे में. बघा हीच तर दोस्ती आहे. त्याने खूप मोठी दोस्ती त्यांनी निभावली. अभिनंदन तुमचं.